नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या शेतकऱ्यांना 25% पीक विमा भेटणार, कोणत्या शेतकऱ्यांना 75% पीक विमा भेटणार आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोण्या पिकाचा पीक विमा भेटणार आणि हा पीक विमा कधीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आणि हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार। आता तो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप होणार याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार। पुन्हा एकदा सांगतो, जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा जास्तीत जास्त 32,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट पिकाचा पीक विमा वाटप होणार आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 400 कोटी रुपयाचा पीक विमा हा वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी पीक विमा नांदेड जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील 7 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील जवळपास 3.5 लाख शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी रुपयाच्या जवळपास सोयाबीन या पिकाचा पीक विमा भेटणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील 30 महसूल मंडळातील शेतकरी याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पीक विमा भेटणार आहे। त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील एकूण 46 महसूल मंडळातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयाचा पीक विमा भेटणार आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा भेटणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पिकासाठी एकूण 78 महसूल मंडळातील सर्वच्या सर्व पिकासाठी या पीक विम्याचं वाटप होणार आहे। जवळपास 250 कोटी रुपयाचा पीक विमा या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड। बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील सोयाबीन, खास करून सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भेटणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा यवतमाळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा पीक विमा भेटणार आहे आणि एकूण 110 महसूल मंडळासाठी हा पीक विमा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी आणि इतर पिकासाठी 91 महसूल मंडळे पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे। त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। याचबरोबर अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील 44 महसूली मंडळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील 46 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा अहिल्यानगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याचं वाटप होणार आहे। पुढचा जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि पुढचा जिल्हा आहे नागपूर। नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा या पीक विम्याचं वाटप होणार आहे। एकंदरीत अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, याचबरोबर हिंगोली असेल, जालना असेल, परभणी असेल, नांदेड असेल, याचबरोबर लातूर असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम असेल किंवा सोलापूर असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि या
फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं वितरण सुरू होण्याची एक शक्यता आहे. अशा पद्धतीची एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण खरीप हंगाम 2024चा विम्याचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि जर आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.